हे बघ, तू गैरसमज करून घे नको. माझा खेळायला विरोध नव्हता आणि आजही नाही. माझं म्हणणं आहे, मुलींनी खेळायला पाहिजे, पुढे जायला पाहिजे, प्रगती करायला पाहिजे. पण तोकडे कपडे आले की समाजाचा बघण्याचा दृष्टिकोनच बदलतो. निशिगंध, काय लक्ष कुठे आहे? काय नाही सर. तू इथे कशाला आलीयस माहितीये? हो, कशाला? बॅडमिंटन. मी लगेच प्रॅक्टिस सुरू करते. वेट वेट वेट, तू हा ड्रेस का घातलायस? काय विचारतोय? सर, मी नेहमी याच कपड्यात खेळते. छोट्या कपड्यात मी कम्फर्टेबल नाहीये. व्हॉट? तू कम्फर्टेबल नाहीयेस? ते कपडे मुळातच कम्फर्टसाठी बनवले जातात, माहितीये ना तुला? ह्या कपड्यांमध्ये खेळताना तुझी ओढणी पायात अडकली तर काय करशील? शाळेत गेलीस तू? तिकडे युनिफॉर्म होता? हा सुद्धा युनिफॉर्मच आहे. व्हॉट्स द प्रॉब्लेम? आणि प्लीज मला मुलींचे संस्कार अशी कारणं देऊ नकोस प्लीज. जरी लोकांची नजर वाईट असेल तरी आपण घाबरायचं नसतं. यू हॅव टू फाईट फॉर युअरसेल्फ. लोक काय म्हणतील त्याच्याकडे लक्ष देण्यापेक्षा आपल्या गेमकडे फोकस करता आलं पाहिजे. सो यू डिसाइड. तुला लोकांसाठी एक आयडियल गर्ल बनायचंय किंवा त्यांनी कधीच बघितली नसेल अशी एक बॅडमिंटन प्लेयर. सर, सर, सर प्लीज एक चान्स. हे बघ, जर तू स्पोर्ट्सवेअर घालून आलीस आणि स्पोर्ट्स पर्सनचा ॲटिट्यूड कॅरी करू शकलीस तरच प्रॅक्टिसला यायचंस. अदरवाईज यू कॅन गो होम. इकडे बॅडमिंटन. तू स्पोर्ट्स पर्सन आहेस निशिकांत. तुला फक्त स्वतःला त्याची आठवण करून देण्याची गरज आहे. आय एम शुअर यू विल डू इट. लोक काय म्हणतील त्याच्याकडे लक्ष देण्यापेक्षा आपल्या गेमकडे फोकस करता आलं पाहिजे. तुला लोकांसाठी एक आयडियल गर्ल बनायचंय किंवा त्यांनी कधीच बघितली नसेल अशी एक बॅडमिंटन प्लेयर. जर तू स्पोर्ट्सवेअर घालून आलीस आणि स्पोर्ट्स पर्सनचा ॲटिट्यूड कॅरी करू शकलीस तरच प्रॅक्टिसला यायचंस. अदरवाईज यू कॅन गो होम. निशी, काय झालं? कुठे काय? ठीक, आता खरं सांगशील? मी बॅडमिंटनच्या सिलेक्शनला जाऊन चूक केली का? नाही, तिथे गेली नसतीस तर चूक झाली असती, जी पुन्हा कधीच सुधारता आली नसती. पण सिलेक्शन होऊनही तसं काही चांगलं घडतच नाहीये ना. नीट सांगशील का काय झालंय? मला सांग, हा ड्रेस वाईट आहे? नाही, मी अशाच ड्रेसवर तालुक्यातली स्पर्धा जिंकले ना. मी त्यांना हेच सांगायचा प्रयत्न करत होते, पण त्यांचं असं म्हणणं आहे की खेळाला जसे नियम असतात ना तसं त्यासाठी लागणाऱ्या युनिफॉर्मला पण महत्त्व असतं आणि तो घालून यायचा. त्यांना कसं सांगू की माझ्या घरातून असे कपडे घालायची परमिशन नाहीये.
राईट? निशी अगं, पण त्यांचं काय चुकलंय? लुक, युनिफॉर्म मध्ये पण एक डिसिप्लिन असतो आणि इनफॅक्ट त्यात तू अजून कम्फर्टेबली खेळू शकतेस. आणि ठीक आहे ना, एवढंच असेल तर आपण तुझ्यासाठी नवीन कपडे घेऊ शकतो ना. इट्स ओके. ठीक आहे. काय? तू तू काय बोलतेस? आणि हे सगळं दादांना कळलं तर? निशी, तू खेळतेस हे तुझ्या बाबांना कळलंय का? नाही ना? मग आता हेही कळणार नाही. मला खूप भीती वाटते ओवी. नीरज सरांनी वॉर्निंग दिली आहे. बॅडमिंटनचे कपडे नसतील तर येऊ नको म्हणालेत मला. गुड. हे सॉलिड आहे तुझा कोच. डिरेक्ट येऊ नको म्हणाला. मानलं तुझ्या सरांना. हे एवढं कपड्यांचं सोडलं ना की ते बाकी छान आहेत. म्हणजे खूप छान शिकवतात. अगदी प्रत्येक गोष्ट अशी समजावून सांगतात ते. हा पण उगाची सहानुभूती दाखवत नाहीत. एकदम शिस्तप्रिय. एखादा त्यांना खेळ आवडला ना की लगेच म्हणतात ये होईना बाद. ते जेव्हा खेळतात ना तेव्हा असं बघत राहावंसं वाटतं. खेळायला की सरांना? ओवी, अगं म्हणजे किती ते कौतुक तुझ्या सरांचं. आय अंडरस्टँड तुझं खेळावर प्रेम आहे, पण खेळ शिकवणाऱ्यावर प्रेम करू नको. हं? तू वेडी आहेस का? सर आहेत ते माझे. आणि हे असं प्रेम बीम मला नाही जमायचं कधीच. बघू आपण काय होतंय ते. पण त्यासाठी तुला त्यांना भेटावं तर लागेल ना. हे आता बस झाली आहे गंमत ओवी. तर इथं मला काही सुचत नाहीये. एकीकडे दादा आहेत आणि एकीकडे नीरज सर. निशी, तुला कोणाचं पटतंय ना ते तू ठरवायचंस. विचार स्वतःच्या मनाला. मिळेल तुला उत्तर. आपल्या समाजाची मानसिकता अजूनही पूर्णपणे बदललेली नाहीये. आणि बाळा, म्हणूनच माझा या परदेशी खेळाला विरोध आहे. माझा खेळाला विरोध नव्हता आणि आजही नाही. माझं म्हणणं आहे मुलींनी खेळायला पाहिजे, पुढे जायला पाहिजे, प्रगती करायला पाहिजे. पण तोकडे कपडे आले की समाजाचा बघण्याचा दृष्टिकोनच बदलतो. बाळा, आणि तू माझ्यासाठी हा परदेशी खेळ खेळणं थांबवलंस त्याचा मला खरंच खूप अभिमान वाटतो. खूप शिक, मोठी हो. माझे आशीर्वाद तुझ्या पाठीशी. जर तू स्पोर्ट्सवेअर घालून आलीस आणि स्पोर्ट्स पर्सनचा ॲटिट्यूड कॅरी करू शकलीस तरच प्रॅक्टिसला यायचंस. अदरवाईज यू कॅन गो होम. तुका जा वाटता ता तू कर. तुका जा आवडता ता तुका करूक मिळूक वया. पण वेळ गेलेली नाही. माझी लेक खेळणार. तू खेळ निशी. आई, तू माझ्या स्वप्नांना बळ दिलंयस. मी नाही घेणार आता माघार. ओवी, ओवी, काय अजून उठली नाही? चल उठ ना पटकन. निशी थांब ना थोडा वेळ प्लीज. थोडा वेळ अजिबात नाही. हा ओवी, चल पटकन उठ.
चल. ओवी काय ए चल उठ ना. चल आपल्याला जायचंय ना. ओवी आपल्याला स्पोर्ट्सवेअर आणायला जायचंय ना. स्पोर्ट्सवेअर खरंच फायनली तू तुझ्या कोचचं ऐकायचं ठरवलंस तर. फायनली मी माझं स्वप्न पूर्ण करायचं ठरवलं. वॉट एव्हर. पण आता निशिगंधा कोच स्पोर्ट्सवेअर मध्ये स्पोर्ट्स पर्सन सारखं जाणार. Yippee, I'm so happy. पण ऐक आता मला तुझी मदत लागणार आहे. आय एम ऑलवेज रेडी. बोला. आपण दोघे आता स्पोर्ट्सवेअर घ्यायला जाऊया. हा आणि तुझ्या दादांनी बघितलं तर. शपथ. मग आता आपण कसं जायचं? डोंट वरी माझ्याकडे एक सोल्युशन. तू घरी नसतेस ना म्हणून मी एका ऑनलाईन कोर्ससाठी अप्लाय केलंय आणि त्यासाठी मला वायफाय लागणार आहे जे इथे घरात नाहीये. मग मला सायबर कॅफे मध्ये जावं लागेल ना. तेच रिझन देईल. आई शपथ. तू कसली भारी आहेस. मला सांगे तुला सुचतं कसं? सुचतं कारण मलाही तुझं स्वप्न पूर्ण होताना बघायचं. आणि मग माझं डोकं ना स्ट्रोक मारल्यावर शटलकॉक कसा जातो एक्झॅक्टली तसाच चालायला लागतं. बरं आवड पटकन आपल्याला जायचंय ओवी. हो दे चल. ते. तुमका देऊ अजून? चिनू तुका नाही थोडा घे. बस बस उमय तू पण खाऊन घे ना. हो घेते नंतर. बरं निशी आज किती वाजतील तुका परत येऊ? नाही त्याचं काय बंधू भाऊंका आंबोळ्या खाऊशा वाटतात म्हणून आंबोळ्या आणि काळ्या वाटाण्याचा सांबार करतले. येशील ना वेळेत? लवकर ये जरा. आजही लवकर ये म्हणजे? हो दादा. आजही जास्तीचा वर्ग आहे. तुझ्या तोरसकर मास्तरांना फोन करून विचारतो नक्की काय झाले. दादा मामा ते सर तुझे मित्रच ना? माझा शाळेतला मित्र. स्वतः शाळेत असताना दांड्या मारायचा आणि आता मुलांची जास्तीचे वर्ग घेतो. बरं काय होतं येताना पटकन एसटी मिळत नाही रे. पण आज काही प्रॉब्लेम येणार नाही. मी जाते तिच्यासोबत. म्हणजे इंटरनेटसाठी मला सायबर कॅफेमध्ये जायचं आहे. माझा ऑनलाईन लेक्चर आहे म्हणून निशी सोबत जाते. मला अजून इथले रस्ते नीट माहित नाहीयेत ना. शिनू तुझं आत्ता काही काम आहे का? नाही तसं काही काम नाहीये. सांग ना तुझं काही काम आहे का? सांग. तू एक काम कर. तू या दोघींबरोबर जा आणि त्यांना ते इंटरनेट कुठे आहे ते दाखव. ताई मोड. हा ठीक आहे जातो. का टपकला हा. निशी बाळा शिनू तुमच्या दोघांबरोबर. कळला काय? काय ता दादान निशी आणि श्रीनू बाहेर पाठवलेला फिरूक. आपण सांगित हळूहळू पण तुकाच नुसती घाई लागलेली. हा आता ना कामासाठी जाऊक सांगितलेला पण त्यांच्या बरोबर ना एक मांजर. कोण तर कोण काय ता ओवी. ते का कशाक पाठवलं दादान? ते का जाऊचा होता तो वेगळा जायचा ना. त्या इंटरनेट काय बघू
माझ्या लेकाच्या आणि सुनेच्या मध्ये कशा राली. अगो जरा हळू हळू, अगो दमान घे ना. अगो त्या ओवी खाईला काय माहित नाही ना, म्हणून शिनूक धाडल्या नसात त्या रघुनाथात. म्हणजे ओवी फक्त निमित्त. अगो तू काही एक काळजी करू नको, सगळा व्यवस्थित चाललेला हा. योग्य वेळ येईत ना तेव्हा त्या ओवी नावाच्या खड्यात की नाही अलगद उचलून आत्ता बाहेर फेकतलंय. ए टेन्शन कशाला घेते, चल मी येतोय ना. चल 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 चल. आई आम्ही आलो हा जाऊन. हा निशीची काळजी घ्या हा श्रीनू. निशीची काळजी? अगं ती काय या गावात नवीन आहे का, तिला माहिती आहे सगळं. तिची काय. हा तरी पण घे. बरोबर घेतो. चला तुझी काळजी घ्यायची. चल. हाय दोघांचा बोलणं नीट होकोया ना. हो ते दोघा एकमेकांना काय आज ओळखतात काय? हा तुझं आपलं काहीतरीच. निशी, श्रीनू, निशी. अरे देवा, लालिताई, अहो मुलं गेली का हो? आताच गेली. तुझा काय अहो मला जायचं होतं त्यांच्यासोबत. तू का कशात जायचा होता? अहो ते दिवाळीला नवीन साडी घेतली ना, त्याच्यात मॅचिंग परकर नाहीये, तो घेतला असता ना. होय काय? सगळी कामं सोडून जातलस? चल जा, उमक फराळासाठी मदत कर जा. चल आपला. नाहीतर काय. अगो तुका काय पाहिजे ना ते निशिक मेसेज करून सांग आणि ती करते मेसेज. हाय एसटीन जाणार ना. मग तंगडे तोडीत कोण जातलो? एसटीच्या सीटीवर दोघे जण बसतात. निश आणि श्रीनुक बसत ना. नाहीतर त्या ओवी पुन्हा मध्ये मध्ये येईल. त्याच्यापेक्षा ना तू दोघांचा लग्न लावून दे आणि पाठव दो. हा आहे मग हे जरा तोंड बंद ठेव. सारख्या आपल्या बडबड बडबड बडबड. ह्या शॉप मध्ये जायचं आपल्याला. अगं पण श्रीनू आहे ना. कशाला आलाय तू इथे? आता दादाच बोलले ना म्हणून. ऑफकोर्स दादा बोलले म्हटल्यावर येणारच. न ऐकून कसं चालेल? ए बाई, तू काय बोलू नकोस त्याला आता. तुला माहितीये त्या दिवशी काय झालं होतं. माहितीये पण काय करू? अरे मी करतो तुला फोन. एकदा घरी पोचतो मग तुला करतो फोन आरामात. हा चल चल. चला निघूया. हा अरे इथे कुठे जात आहे? सायबर कॅफे या बाजूला आहे ना ते. लॉन्जरी शॉपिंग करायची. येणारच काय? अरे लेडीज अंडरगार्मेंट्स घ्यायचे. येतोयस का? अरे म्हणजे अरे चल ना शॉपिंग करायची ना. ठीक आहे तुम्ही तुम्ही जा. मी आहे ते मी. ठीक आहे चल निशी चल. ओवी, तू काय बोललीस त्याला? ते बरं दिसतं का? काय म्हणालीस म्हणजे? तो आत आला असता तर कसं दिसलं असतं? करू शकलो असतो का आपण तुझी शॉपिंग? नाही ना. मग चल निशी आता चल. हा बोला काय होया? ते हे खेळात स्पोर्ट्स वेअर दाखवा. बॅडमिंटन प्लेअर आहे ती.
अगं जे हवं ते सांगावं लागतं ना, म्हणूनच त्यांनी शॉप ओपन केलंय. हे बघ, हे बरोबर येईल तुम्हाला. ठीक आहे. ओवी चला, हे बिल. ए निशी, चल काय. अगं हे झाले नाही ना तर पुन्हा यावं लागेल आपल्याला इकडे. मग मग म्हणजे अगं ट्राय तर करू बघ. अंकल, ट्रायल रूम कुठे आहे? हा हे बघा, हे मागच्या बाजूला. निशी जा, तू चेंज करून ये आधी, ट्राय कर. ठीक आहे? अगं खरंच निशी, आय नो तू काय विचार करतेस, बट ट्रस्ट मी, तू काहीच चुकीचं करत नाहीस. ओके?